महाराज की जय। तृतीय बॉयलर अग्नि प्रतिपदन व गव्हाण पूजन सोहळ्यानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित हदगाव हिमायतनगर या तालुक्याचे भाग्यविधाते श्री माननीय माजी आमदार बाजाराव पाटीलजी जवळगावकर, त्याचबरोबर VPK उद्योग समूहाचे चेअरमन श्री माननीय आपल्या सर्वांचे लाडके तरुणांचे दिग्दर्शक श्री माननीय मारोतरावजी कवळे गुरुजी सर, या व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व आमचे पत्रकार बांधव, या कारखान्यातील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी मित्रांनो, दरवर्षी अगोदर मला या ठिकाणी शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उठवले जायचं, परंतु यावर्षी थोडंसं उशिरा, पण त्याचंही कारण असावं, कारण शेतकऱ्यांच्या भावना अगोदर मला समजून घेता आल्या. एका माऊलींनी सांगितलं, आमचे जवळगावकर साहेब अगदी जवळ आले. आनंद वाटला. मागच्या वर्षी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून गुरुजींचे व्यायी आले होते, खासदार होते. याही वर्षी आमच्या गुरुजींचे व्यायी श्री जवळगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, जवळ आले. पण तुम्ही नुसते जवळ नुसते येऊ नका. आम्हाला आपली खऱ्या अर्थानं तन मन धनाने, धनाची सुद्धा गरज आहे. कारण या वर्षी हा शेतकरी वर्ग बोलताना गुरुजीवर पहिल्यांदा बघितलं की खऱ्या अर्थानं चांगले उद्गार निघाले. नाहीतर या परिसरामध्ये फिरत असताना गुरुजींबद्दल लोकांची भावना चांगली, कारण त्याचा संघर्ष आहे. गुरुजींनी सांगितलं, बाबा 20 वर्षाचा पैलवान आणि 2 वर्षाच्या पैलवानाची कुस्ती लावली तर तो टिकेल का? आता कारखाने एवढे झाले, मला फक्त VPK उद्योग समूह एवढाच एक नाव पाठ आहे. इतके कारखाने झालेत गुरुजींचे. आता पैलवाने आमचा खऱ्या अर्थानं 20 वर्षाच्या पैलवानासोबत कुस्ती करू शकतो असा आत्मविश्वास या ठिकाणी वाटला. कारण आपली गरज कशासाठी आहे जवळगावकर साहेब? आम्ही सुद्धा आपल्याला जवळून बघितलं. हदगावच्या कार्यक्रमात आपली अनेक वेळा भेट झाली. आता पाऊस पडतोय, आता मोठा पाऊस येऊन गेला, सोयाबीन काढायला आलेला आहे, शेतामधली परिस्थिती अवघड आहे. तारलं फक्त खऱ्या अर्थानं यावर्षी आम्हाला ऊसानं, त्यांचा ऊस आहे त्याला आत्मिक समाधान या ठिकाणी लागत आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं. पण ज्यांना ऊस नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावं? सोयाबीन आताशी आलेलं गेलेलं आहे, आंदोलनं चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं गुरुजी आमच्या बसलेल्या काही शेतकऱ्यांची भावना आहे. जे आमचे 190 रुपये राहिलेले आहेत आपल्याकडे, ते आमच्या हक्काचे आहेत, ते फक्त आपण या दसऱ्याच्या अगोदर काढावी. शेतकऱ्याची भावना मी आपल्या ठिकाणी व्यक्त करतोय. कारण आपण देणारच आहात, दिवाळीला देणार आहात, पण आमचा दसराही आनंदात झाला पाहिजे. बंधूंनो, या ठिकाणी मला हे सांगावंसं वाटतं, आज एवढा मोठा प्रकल्प उभा करणं सोपं नाहीये. यामागे खूप मोठा संघर्ष आहे, त्यांचं बलिदान आहे, त्याग आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी संतांच्या सहवासामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातात. संतांचा सहवास आहे, ही ताकद त्यांच्यामध्ये फार मोठी आहे. संत तुकारामांनी सांगितलं, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संताची गावी प्रेमाचा सुकाळ, संताची पायी हा माझा विश्वास. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी संतांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असतात. संस्कृत एक सुभाषित सांगतो, संतप्तायश संस्थितस्य पैसो नामापि न ज्ञायते, मुक्ता कारतया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. एखादा पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडावर पडला, त्याचं अस्तित्व तेव्हाच नष्ट होऊन जातं. तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळपत्रावर पडला तर तो मोत्यासारखा शोभून दिसतो. आणि तोच पाण्याचा थेंब जेव्हा एखाद्या स्वाती नक्षत्रामध्ये, एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा स्वयं मोती तयार होत असतो. पाणी एकच आहे. अवस्था 3 झाल्या. तसं माणसाच्याही जीवनाच्या अवस्था आहेत, लक्षात ठेवा बंधूंनो. सज्जन दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलात तर दुर्जन बनायला वेळ लागत नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये गेलात तर सज्जन बनायला वेळ लागत नाही.
पण एखाद्या साधू संतांच्या महंताच्या सन्निधानामध्ये केलात तर आपल्या जीवनाचं चारित्र्य बनल्याशिवाय राखता येईल, ध्यानात ठेवा. म्हणून गुरुजी आपल्याला सर्व संतांचा आशीर्वाद आहे. कारण आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे, जो शेतकरी वर्ग आपल्यावर यावर्षी भरभरून खऱ्या अर्थानं आपल्याला आशीर्वाद देतो आहे, आपल्याला या आशीर्वादाची गरज आहे. गाडीचे दोन चाक म्हणजे एक म्हणजे गुरुजी आपण आहात आणि दुसरं चाक म्हणजे हा तमाम सर्व शेतकरी वर्ग आहे. दोन्ही चाक आपल्याला सुरळीत चालले पाहिजे. मी मागच्याही वर्षी सांगितलं होतं, बाबा तुम्ही सुखी तर शेतकरी सुखी, शेतकरी सुखी तर आम्ही सुखी. बरोबर आहे. कारण आपल्याला जर भरभरून परमेश्वराने दिलं तर आपण दोन पैसे शेतकऱ्याला द्याल आणि शेतकरी जर सुखी झाला तर आम्हाला 50 रुपये दक्षिणा करणारा निश्चितच 100 रुपये करेल की नाही बरं. म्हणून सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. कारण हा तृतीय या कारखान्याचा आहे. असे अनेक कारखाने उभे राहणारे शेतकरी बंधूंनो, अगदी मनापासून मी गुरुजींना सर्व आलेल्या साधू संतांच्या वतीने भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला खऱ्या अर्थानं निरोगी व उदंड आयुष्य प्रदान करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. श्री दत्त मंदिर संस्थान बिजेगाव मंदिरच्या वतीने आपल्याला सर्वांनाही शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. करण्याची गरज होती, पण आज हा देश जो आहे कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. जय जवान जय किसान असा नारा देणारे आपल्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री शेतकरी आणि जवानांचं महत्व आपल्याकडे विशद केलेलं आहे. या देशातला सर्वात पवित्र असा जर कोणी माणूस असेल तर तो शेतकरी आहे. का पवित्र आहे? रात्रंदिवस तो घाम गाळतो, कष्ट करतो आणि जगाचा पोशिंदा म्हणून सर्व जगाला तो अन्न खाऊ घालतो. अशा पवित्र माणसाचं काम व्हावं, पवित्र माणसाची सेवा व्हावी म्हणून या ठिकाणी पवित्रच माणसं काम करतात आणि ते काम करणारे आदरणीय कवळे गुरुजी आहे. सोन्याची किंमत का वाढत आहे? सोनं मूल्यवान आहे. सोनं कोणत्याही काळामध्ये ते कधी आपलं अस्तित्व गमावून बसत नाही. म्हणून गुरुजी सारखा माणूस सोन्या रोजच्या रूपानं आहे. म्हणून सोन्याच्या रूपामध्ये असणारा हा माणूसच आपल्या शेतकऱ्याचा एक अलंकार म्हणून काम करत आहे. बरोबर आहे गुरुजी, तुम्हाला कधी कधी दलालीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला नसेल, पण सोनं हे तिजोरीतच ठेवल्या जातं. पण कधी कधी माहित आहे सोन्याच्या भावाला एवढी किंमत आहे की ते सुद्धा कधीतरी संसदेमध्ये विधान भवनाने पोहोचणार आहे. कारण चांगल्या माणसाची आज गरज आहे. चांगली माणसं शोधून मिळत नाही. शेतकऱ्याला चांगला एखादा नोकर मिळत नाही, शेतकऱ्याला एक चांगला मजूर मिळत नाही. ही सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर शेतकऱ्या इतकी दयनीय अवस्था कुणाचीच राहील नाही. निर्व्यसनी असणाऱ्या माणसाला व्यसनी मजुराला कामावर घ्यावं लागतं आणि त्याला पहिली बॉटल देऊन त्याला शेताकडे न्यावं लागतं. जेवढी दुर्दशा शेतकऱ्याची व्हावी याच्या पलीकडचं दुर्भाग्य शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा देश म्हणून म्हटलं जातं वाई आपल्याला पावत आहे. म्हणून आपण सर्वजण सरांच्या सोबत आपण आहोत. सरांचे कर्मचारी सदैव तयारीमध्ये असतात. त्यांना ते स्काउटचा ड्रेस पण त्यांनी दिलेला आहे. याचं कारणच आहे त्यांचं मन सुदृढ आहे, शरीर सुदृढ आहे आणि सगळ्याची सेवा करण्यासाठी ते आपल्यामध्ये अहोरात्र कष्ट घेत आहेत. म्हणून गुरुजीच्या कार्याचा उदो करण्याची गरज नाही. आपण शेतकरी बांधव सगळेजण जाणत आहोत. आपली मुलं आज किती परेशान आहेत. आपल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. शिकलेली मुलं बेकार आहेत आणि आपण जर सरकारकडे जरी नोकरी द्या म्हटलं तर सरकार सुद्धा नोकरी द्यायच्या आज परिस्थिती सरकारची सुद्धा राहिली नाही. मग माझा जो शेतकरी आहे ज्या शेतीतून सोनं पिकवलं जातं, आताच आपण पाहिलं 106 क्विंटल एकरी ऊस उत्पादन करणारा शेतकरी कोणी तयार केला? गुरुजींनी तयार केला. अनेक भल्या माणसांनी शेत कारखाने बंद झालेले आहेत. पण गुरुजी सारखा मर्यादित क्षेत्रामध्ये काम करणारा गुरुजी विश्वरूप धारण करतो. आपण म्हणतो ना भगवंताचं स्वरूप काय असतं, ते भगवंताचं स्वरूप पाहण्यासुद्धा आपल्याला तेवढी दिव्य दृष्टी यावी लागते. अर्जुन कृष्णाचा सखा होता, मित्र होता, मेहुणा होता, पण अर्जुनाला कळाला नाही कृष्ण देव होता का. पण ज्यावेळेस त्याला दिव्य दृष्टी दिली त्यावेळेस भगवंताचं विराट रूप त्याला दिसायला लागलं. म्हणून आपण गुरुजीला या नजरेतून पहा. कष्टकऱ्याचा, गरीबाचा, गोरगरिबाचा दाता अहोरात्र कष्ट करतोय आणि असा कष्ट करणारा एकमेव जर कोणी जर नेता असेल तो म्हणजे कवळे गुरुजी आहे.
आणि ह्याचं विश्वरूप दर्शन आपण पाहतो त्या कारखान्याच्या निमित्ताने. आणि गुरुजीवर कृपा पहा. गुरुजी भगवंताला प्रत्येक ठिकाणी येता येत नाही. आईच्या रूपाने तो घरामध्ये आहे आणि तुमच्यासारख्या माणसाच्या रूपाने तो शेतकरी शेतमजूर गोरगरिबाची या ठिकाणी सेवा करत असतो. आज जे काय या ठिकाणी प्रज्वलन झालेलं बायलरचं, हे बायलरचं प्रज्वलन नव्हे, गोरगरिबाच्या घरातल्या चुलीचं प्रज्वलन झालेलं आहे. अनेक लोक कामाला आहेत गुरुजीकडे, अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधन गुरुजी आहे. म्हणून गुरुजीचं विराट रूप आपण जर पाहिलं, 24 तास काम करणारा माणूस. आणि त्यांना पाहुणे पण असेच दिले, पश्चिम महाराष्ट्राचे दिले. जवळगाव साहेब आणखी जवळ आले, म्हणजे अशी दिग्गज मंडळी गुरुजींना भेटली. आणि गुरुजी युवाई म्हणून त्याचा उपयोग ते कशासाठी करणार आहे? तुमच्या आमच्या सेवेसाठी. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पहा. मुखेड मधल्या एक शेतकऱ्यांचा गोटा वाहून गेला पूर्ण, 30 म्हशी गेल्या आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी गुरुजी गेले आणि तिथून आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या युवाला फोन लावले. म्हणजे जनतेची कणव काय असते, जनतेचं दुःख काय असते, आणि शेतकऱ्याला मी मदत काय करू शकतो, माझ्या नात्याच्या, माझ्या गोत्याच्या, माझ्या पाहुण्यांचा. आणि माझा उपयोग दिवस रात्र माझ्या देशातल्या जो गोरगरीब कष्टकरी जनता आहे त्या जनतेसाठी सेवा करणारे गुरुजी आहेत. खूप बोलण्यासारखं आहे, पण मला इथं आपला वेळ घ्यायचा नाही, कारण देवते समान पूजनीय माणूस आपल्या पुढे आहे. त्याचं काम आपण सगळं बघत आहोत. शाश्वत शेतीकडे आपण जर पाहिलं तर आपले सगळे यावर्षी एवढा पाऊस पडला, सगळी पिकं गारच झालेली आहे. आता एकमेव आधार आहे ऊस पिकाचा. पडत्या पावसात, वाहत्या पावसात टिकला तर ऊसच टिकतो. आणि गुरुजी एवढे प्रामाणिक आहेत, दिलेला शब्द कधीच ते शब्द आपला खोटा ठरवत नाही. आपल्या विभागातला कोणाचाही ऊस शेतामध्ये वाळला नाही, ही गुरुजीची गॅरंटी आहे. गुरुजीची विनम्रता, गुरुजीचा संयम, गुरुजीचा सदाचार हेच आमच्या परिसराला भाग्योदयाकडे नेणार आहे. म्हणून गुरुजीच्या कार्याला सॅल्यूट करण्यासाठी, मानवंदना करण्यासाठी गुरुजीला प्रथमतः शेतकऱ्याच्या वतीने मी नमस्कार करतो, शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो, आमचं सर्वांचं आयुष्य गुरुजीला लाभू दे, आमची सर्वांची शक्ती गुरुजीला मिळू दे. या 4 कारखान्याचे 10-20 कारखाने गुरुजी तयार करू. आणि शेतकऱ्याला एकमेव जर आता काही जर उपजीविकेचं साधन असेल तर शाश्वत शेतीचं म्हटलं तर फक्त ऊस आहे. आणि त्या ऊसाच्या माध्यमातूनच आपण चांगले होणार आहोत. आणि आपली मुलं बाळ सुखी करण्यासाठी रामराज्य यावं असं जर वाटत असेल, रामराज्यासाठी जशी हनुमंताने त्या ठिकाणी वानर सेना उभी केली, तशी याच हनुमंताने शेतकऱ्यांच्या मुलाला, गोरगरिबाच्या मुलाला उभी करण्याची त्यांनी आपल्या मनामध्ये ध्येय आणि आकांक्षा बाळगलेली आहे. अशा या हनुमंताला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि थांबतो. जय हिंद.